आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मम्मा, पप्पा, पाहुणे आले। आली आडवी। मोक्षा, खूप सुंदर दिसतेस, खरंच खूप गोड। त्यात काय नवीन आहे? माझा ऑरा नेक्स्ट लेवलच आहे। श्रावणी, तू अजून रेडी नाहीयेस? जा पटकन आवरून ये जा। हो, तुम्ही व्हा ना, पुढे उशीर होईल ना, मी येते। कसं आहे ना, जी माणसं यशाच्या शिखरावर असतात ना, त्यांच्यावरच मीडियाची सगळ्यात जास्त नजर असते। भैयासाहेब, तुम्ही यशाच्या शिखरावर असूनही संस्कार आणि परंपरा जपता, हे बघून आम्हाला समाधान वाटलं। बरं, ओळख करून देतो। ही मोक्षा, माझ्या बहिणीची मुलगी। भाची आहे माझी, पण मला मुलीसारखी आहे ती। आणि या तुमच्या होणाऱ्या विहीणबाई आणि माझ्या भगिनी नंदा अक्का। नमस्कार। हा, ये शुभ। हा शुभांकर, माझा पर्सनल असिस्टंट। माझी सगळी कामं आणि जनसंपर्क कार्यालय हा सांभाळतो। माझ्या यशामध्ये फार मोठा वाटा आहे याचा। बाळ मोक्षा, भविष्याचा काय विचार केलाय? मी सध्या MBA करतेय। ते पूर्ण झाल्यानंतर मी स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहे आणि मग आपल्या कुटुंबासाठी वेळ देणार। म्हणजे आत्ता माहेरच्यांचं नाव मोठं करते, पुढे जाऊन सासरचं नाव मोठं करणार आहे। खूप मेहनती आणि खूप संस्कारी मुलगी आहे तुमची। पण मग काय झालं? जे काही असेल ते संकोच न बाळगता स्पष्टपणे बोला। हो, आपण आयुष्यभराची नाती जोडतोय। भैयासाहेब, झालं असं की आम्हाला रस्त्यात एक मुलगी भेटली। ती मुलगी तुमच्या मुलीबद्दल खूप वाईट साईड बोलत होती। कोण मुलगी? आणि असं काय म्हणाली ती? ती सांगत होती, ती मुलगी ना, ती डेंजर झोन आहे। खूप ॲरोगंट पण आहे, उद्धट पण आहे, आगाऊ पण आहे। ती मुलगी नाहीये, मेकअप नसलेला हॉरर शो आहे, हॉरर शो। ती तुमच्या मुलासाठी अजिबात योग्य नाहीये। तुम्ही आलात ना, तसंच आता युटर्न घ्या आणि घरी निघून जा। ती मुलगी ना, दिवस रात्र उन्हाळ मुलांबरोबर फिरत असते। आहो, परमेश्वरा, कोण असं खोटं बोलत असेल आमच्या हिऱ्यासारख्या मुलीबद्दल? शुभू, हो साहेब। विषय गंभीर आहे, चौकशी कर। हो, बघतो साहेब। सर, आय डोंट थिंक आपण यावर अजून चर्चा करून त्या अनोळखी मुलीला इतका इम्पॉर्टन्स द्यावा। हे बघा, सत्तेत असलेल्या माणसाला बदनाम करण्यासाठी लोक कुठल्या थरावर जाऊ शकतात हे चांगलंच माहिती आहे। त्यामुळे डोंट वरी, अशा फालतू गोष्टींना आम्ही शून्य किंमत देतो। नाही, पण आम्ही हा विषय सिरियसली घ्यायचा नाही असं कसं होईल ना? राजकारणात आम्ही जिंकलो काय हारलो काय फरक नाही पडत, पण आमच्या कुटुंबाच्या विरोधात जर कोणी जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही। सगळी यंत्रणा कामाला लावू आणि त्या मुलीला शोधून काढू। भैयासाहेब, हा विषय आम्ही काढणार नव्हतो, कारण तुमची मुलगी पाहता क्षणी आम्हाला पसंत पडली। हो, पण तुमच्या चिरंजीवांचं काय म्हणणं आहे तेही कळलं पाहिजे। सर, मी माझ्या आईबापांच्या शब्दाबाहेर अजिबात नाहीये। त्यांची पारख कधीच चुकत नाही। त्यांना मोक्षा पसंत आहे। आय थिंक ती माझ्यासाठी परफेक्ट असेल। मला मोक्षाशी लग्न करायला आवडेल सर। चला तर मग तुमच्या मुलीचं पण मत काय आहे ते कळवा आम्हाला। मोक्षा, तुझ्या मनामध्ये जे काही असेल ते अगदी मोकळेपणाने सांग। मामा,
माझ्यासाठी काय योग्य आहे हे तूच चांगलं ठरवू शकतोस. चला तर मग लग्न ठरलं असं समजून तोंड गोड करूया. हे थांब. काय झालं? हो, हीच ती मुलगी जिने आम्हाला रस्त्यात अडून मिसगाईड केलं आणि तुमच्या मुलीबद्दल वाईट साईड सांगितलं. अहो नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो ती कोणीतरी दुसरी मुलगी असेल. हो नाही, हो हीच ती. काय ग, सांग ना आता सगळ्यांना, तूच ती मुलगी होतीस ना? हो. माफ करा भैया साहेब, पण तुमच्याच घरातली एक मुलगी मोक्षाबद्दल जर वाईट साईड सांगत असेल तर जरा विषय गंभीर आहे. आम्ही तुम्हाला आमचा निर्णय फोनवरती कळवतो. बस आम्हाला निघावं लागेल. ओ इतका तडकाफडकी, इतका महत्वाचा निर्णय आम्ही नाही घेऊ शकत. तसाही त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मोक्षा चांगली मुलगी आहे याबद्दल काहीच शंका नाहीये, पण तुमच्या घराची ही परिस्थिती बघता आम्हाला जरा परत एकदा विचार करावा लागेल. आय एम सॉरी आई बाबा, चला येतो. नाही नाही, माझा गैरसमज झाला होता. प्लीज तुम्ही जाऊ नका, माझं खरंच चुकलं. एकदा माझं ऐकून तरी घ्या प्लीज. बाबा सॉरी, मी हे सगळं